हरी ओम. श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज एकदा साधन दुधनीला गेले होते. त्यांच्याबरोबर साधारण 150 सेवेकरी होते. तिथल्या टेकडीवरती एक फकीर राहत होता आणि मग स्वामींनी तिथेच मुक्काम करायचं ठरवलं. संध्याकाळपर्यंत कोणाचंच काही खाणं झालं नव्हतं, पण आता मात्र सेवेकरी भुकेनी व्याकुळ झाले होते. बरं, भुकेनी कासं विसवून ते स्वामी महाराजांची प्रार्थना करायला लागले. स्वामी महाराज, अहो खूप भुका लागल्यात हो आता आम्हाला, काहीतरी करा. तसं स्वामी म्हणाले, अरे उपाशी का मरताय? हा, खा, चुरमा लाडू खा, चांगले यथेच्छ खा. हो, कोणाला काही कळे ना इथे कुठले तर चुरमा लाडू. पण इतक्यात झालं असं की हैदराबादचे एक जहागीरदार कुक्कूबाई सगळी सामुग्री घेऊन तिथे मुलाचं त्यांच्या जावळ काढण्यासाठी म्हणून आले. कुक्कूबाई म्हणाले, आम्ही आमच्या मुलाचं जावळ काढायला आलोय, नैवेद्य समर्पित करतो थोड्याच वेळात. स्वामी महाराज हसले. ते म्हणाले, आमची पोरं उपाशी आहेत बरं कुक्कूबाई. ठीक आहे. आणि मग ते म्हणाले सर्व सेवेकऱ्यांना की थोडा वेळ थांबा. यात्रेकरूंना सेवेकरूंना छान चुरमा लाडूचं भोजन यथेच्छ त्यांनी खाऊ घातलं. आणि दुसऱ्या दिवशी मुलाचं जावळ काढून मग 3 दिवस त्यांनी जो येईल त्याला अगदी मुक्त द्वार ठेवलं बरं प्रसाद भोजनासाठी. सेवेकऱ्यांना दक्षिणा देऊन तृप्त केलं, आनंदित केलं. आणि मग स्वामी महाराजांची आज्ञा घेऊन ते आपल्या गावी निघून गेले.